खरं तर महाराष्ट्र राज्यात दुष्काळ पाचवीलाच पुजलाय असंच काहीसं चित्र सतत पाहायला मिळतं. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ अशी राज्याची स्थिती आहे. लाखोंना पोचणाऱ्या बळीराजाला याचा सर्वाधिक फटका बसतो. या भीषण वास्तवाची दाहकता समोर आली आहे ती सरकारी माहितीमुळे. पाहूया त्या संदर्भातला हा वृत्तांत. कायम कोरड्या दुष्काळाचा सामना करणारा मराठवाडा यंदा ओल्या दुष्काळाचा सामना करतोय. मराठवाड्यातली पैसेवारी म्हणजेच आणीवारी समोर आली. मराठवाड्यातल्या तब्बल 6150 गावांची आणीवारी 50 पैशांपेक्षा कमी आली. म्हणजेच या गावात अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे या गावांमध्ये ओल्या दुष्काळाची घोषणा करून मदत करावी अशी मागणी होतीये. मराठवाड्यातल्या 8486 गावांपैकी 6150 गावांची आणीवारी 50 पैशांहून कमी आली आहे. परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व गावांचा यामध्ये समावेश आहे. जुलै ते सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. तूर, सोयाबीन, कपाशी, बाजरी, भुईमूग ही पिकं जमीनदोस्त झाली. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं पावसानं नुकसान झालंय. सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. आणेवारी कमी आलेल्या गावांमध्ये ज्या ज्या सवलती किंवा ज्या ज्या मदत सरकारची पाहिजे ती दिली गेली पाहिजे. तर मागच्या वेळेसचीच कित्येक मदत अजून घोषित होऊन मिळालेली नाही. मागच्या काळामध्ये जी अतिवृष्टी झाली, ठिकठिकाणी गारपीट झाली आणि या सगळ्याच्यामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं. आणि या सगळ्या नुकसानीतून जी आणीवारी आलेली आहे, ही आणीवारी जर कमी आहे, 9000 पैकी 7000 गावं मात्र त्याच्यापेक्षा मोठी संख्येनं गावं आहेत. त्याला सरकारने लवकरात लवकर या गावाला, या शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली पाहिजे. तर अतिवृष्टी झाली हे खरंय. अद्याप आकडेवारी कृषी मंत्र्यांकडे आली नसल्याचं कृषी मंत्र्यांनीच सांगितलंय. मात्र शेतकऱ्यांना न्याय देऊ अशी भूमिका कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मांडली आहे. प्रश्न असा आहे की अतिवृष्टी झाली ही गोष्ट खरी आहे, परंतु त्याचे पंचनामे केले की नाही, किती पंचनामे केलेत आणि प्रत्यक्षामध्ये किती नुकसान झालंय याची संपूर्ण आकडेवारी अद्याप माझ्याकडे नसल्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करता येणार नाही. पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही धारणा माझी सुद्धा आहे. मी मीटिंगमध्येच या संदर्भात कमिशनरला आणि सर्व तिथल्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना करतो. दुष्काळग्रस्त मराठवाड्याला नियमानुसार सर्व मदत देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. आपल्या इथे स्टँडिंग आदेश आहे, त्यामुळे जी काही त्या ठिकाणी आणेवारी आली असेल त्या अंतिम आणेवारीच्या आधारावर आपल्या स्टँडिंग आदेशाप्रमाणे पुढची कामं होतील. ओला दुष्काळ जाहीर करून मराठवाड्यात तातडीनं उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. सरकार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास तो शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरेल. अमर काणेसह विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर.